नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड, या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानंद पियदस्सी धम्मदायाद, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन, या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता, जग बदलणारा बाप माणूस, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून आज या ठिकाणी आयुष्यमान उपासक राजू तुपसुंदरे, आयुष्यमती उपासिका पुष्पाई तुपसुंदरे आणि आयुष्यमान रोशन, नाव काय तुमचं, काजल तुपसुंदरे, अक्षय तुपसुंदरे, आज या हे जे गाव आहे रामगाव, तालुका धामणगाव, जिल्हा अमरावती, या रामगावातील सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिका यांच्या प्रती मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिका यांच्या प्रती मंगलाची कामना करतो। सगळ्यांनी साधू साधू म्हणा। सगळ्यांनी खाली हात ठेवा। आता आज या ठिकाणी या तुपसुंदरे परिवारामध्ये, माझा आवाज येत आहे तुमच्यापर्यंत व्यवस्थित? या गृह प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्टँडिंग जी मूर्ती आहे त्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि घराचं गृह प्रवेशाच्या निमित्तानं या तुपसुंदरे परिवारांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं आणि आमंत्रित करणारे आईचं नको अर्चनाई कोल्हे या आईने आणि त्यांच्या म्हणजे दोघाही पती पत्नींनी या ठिकाणी मला या ठिकाणी आमंत्रित केलं। या परिवाराने भोजन दानाची दान पारमिता पूर्ण केलेली आहे। तर आज 26 जून आहे। आजची तारीख कोणती आहे? 26 जून आहे। तर आज 26 जून याकरिता महत्वाचा आहे की मोठ्या दिलाचा राजा ज्याला आरक्षणाचे जनक म्हणतात आणि जे म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जयंती दिवस आहे। म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज ज्यांना लोकराजा म्हणतात, तर त्यांचा आज जयंती दिवस या 26 जूनच्या निमित्तानं तुम्हाला मी थोडस राजश्री शाहू महाराजांच्या निमित्तानं सांगतो की त्यांना राजश्री हे जी पदवी आहे, राज ऋषी म्हणतो आपण, तर राजश्री हे नाव बुद्धिस्ट नाव आहे जो बौद्ध सम्राट होऊन गेला होता। त्याच्याकडे लक्ष नको देऊ, हात पकडा। बौद्ध सम्राट जो होऊन गेला होता, बौद्ध राजा सम्राट हर्षवर्धन, त्यांची एक बहीण होती आणि ती भिक्खुणी झाली होती आणि त्या सम्राट हर्षवर्धनाच्या बहिणीचं नाव जे पुढे जाऊन भिक्खुणी बनत असते, तर तिचं नाव असते राजश्री। तर राजश्री या नावाला एक अर्थ आहे। राजश्री हे एका भिक्खुणीचं नाव आहे। तर हे राजश्री छत्रपती शाहू महाराज ज्यांना आपण म्हणत असतो, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं योगदान या भारत देशासाठी खूप आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 राज्यांनी खास करून विशेषतः मदत केलेली आहे। तुम्हाला एका राजाचं नाव सांगता येईल का ज्यांनी बाबासाहेबांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती म्हणून त्यांना अर्थसहाय्य केलं होतं, पैशाची मदत केली होती? तो राजा म्हणजे, इथे मोबाईल ठेवा ना व्यवस्थित, तुम्ही मागच व्हा, नाही ते धक्का लागते। माझा आवाज येत आहे तुमच्यापर्यंत बरोबर?
तुम्हाला ज्या दोन राजांमुळे बाबासाहेबांना ज्या दोन राज्यांनी मदत केली होती म्हणजे परदेशी शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी, तर पहिला राजा ज्याचं नाव येतं आपल्या तोंडामध्ये तो म्हणजे लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज, आणि दुसरा राजा आहे बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड. या दोन राजांनी बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणासाठी, परदेशी शिक्षणासाठी त्यांना मदत केली होती पैशाची, आणि म्हणून त्यांचं योगदान खूप आहे. आज राजश्री शाहू महाराजांची तुम्हाला माहित असेल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती आणि पहिला पोवाडा लिहिणारे कोण आहे? राष्ट्रपती ज्योतिराव फुले, ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांची पहिली जयंती समाधीचा शोध लावून पहिला पोवाडा लिहून शिवाजी महाराजांवर, आणि शिवाजी महाराजांची पहिल्यांदा जयंती सुरू करणारे कोण होते? राष्ट्रपिता ज्योतिबा फुले. तुम्हाला माहित असेल शिवाजी महाराजांची पहिली जयंती पुण्याला साजरी झाली, आणि योगायोगानं लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली भीम जयंती पुण्याला साजरी झाली. सदाशिव जनार्दन रणपिसे या व्यक्तीनं, मी ते सांगणार नाही. तर शिवाजी महाराजांची जयंतीची सुरुवात कोण केली? ज्योतिबा फुलेंनी. आणि आज शाहू महाराजांची जयंती आहे, तर खऱ्या अर्थानं शाहू महाराजांची जयंतीची सुरुवात करणारे कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी एका भाषणामध्ये असा उल्लेख केला की तुम्ही राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दिवाळीच्या दसऱ्याच्या सणासारखी साजरी करा. मी माझ्याकडले शब्द नाही सांगत, हे कोणाचे शब्द आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. दिवाळीच्या दसऱ्याच्या सणासारखी, उत्सवासारखी आपण शाहू महाराजांची जयंती सुरू करा, साजरी करा, हा बाबासाहेबांचा आदेश होता. हा एक गोष्ट. दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दुसरा संदर्भ सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी पैशाची मदत करणारे कोण होते? राजश्री छत्रपती शाहू महाराज. म्हणजे सयाजीराव गायकवाड तर होतेच होते. आणि दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 वर्तमानपत्र काढले होते. वर्तमानपत्र म्हणजे समजलं ना, न्यूज पेपर म्हणतो आपण. तर बाबासाहेबांचे एकूण 4 वर्तमानपत्र होते. एक होतं मूकनायक, दुसरं होतं बहिष्कृत भारत, तिसरं होतं जनता होतं, समता होतं, आणि जनताच रूपांतर प्रबुद्ध भारत. बघा मी एवढ्याचे नाव घेतले. पहिलं कोणतं? मूकनायक, दुसरं बहिष्कृत भारत, तिसरं समता, चौथं जनता, आणि 5वं जनताच नाव चेंजिंग केलं बाबासाहेबांनी, ते म्हणजे प्रबुद्ध भारत. तर बाबासाहेबांनी जे पहिलं वर्तमानपत्र, म्हणजे बघा वर्तमानपत्र, मी शाहू महाराजांचं म्हणून थोडं सांगतो की मनुस्मृतीच्या काळ्या कायद्याच्या नियमाप्रमाणे बघा, डोळे असून ज्यांना पाहता येत नव्हतं, समजलं, आणि कान असून त्यांना आपल्याला ऐकता येत नव्हतं. तुम्हाला माहित आहे, कानानं जर वेद ऐकले, काहीतरी ऐकलं, तर आपल्या कानामध्ये गरम तेल शिशा ओतल्या जात होता. बरोबर आहे का नाही? आणि डोळ्यानं पाहता येत नव्हतं. तुम्ही वर मान करून जरी असं ब्राह्मणाकडे जरी, उच्चवर्णीय माणसाकडे असं डोळे वर करून जरी पाहिलं, तर तुमचे जिवंतपणी डोळे काढून घेतले होते. मनुस्मृतीचा नियम होता. संभाजी महाराजांची मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणेच हत्या झाली, हाल हाल करून. त्याचे जिवंतपणी डोळे काढले, लिंग कापलं, हातपाय तोडले. कोणाची? संभाजी महाराज, ज्यांनी बुद्धभूषण ग्रंथ लिहिला होता. लक्षात घ्या, मी ते तिकडे जाणार नाही. तर ज्याला कान असून ऐकता येत नव्हतं, डोळे असून पाहता येत नव्हतं, आणि तोंड असून बोलता येत नव्हतं, तुम्हाला अन्याय अत्याचाराविरुद्ध वाचा फोडता येत नव्हतं, तुम्हाला काहीच बोलता येत नाही. आज मोबाईल मध्ये आपण कितीतरी लोकांना पाठवतो, अन्याय अत्याचार विरुद्ध काहीतरी मेसेज, कमेंट, काही ना काहीतरी पाठवत राहतो, अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत राहतो. हे सगळं तुम्ही मोबाईल मध्ये करत असतो का नाही? पण एक वेळ अशी होती की ब्राह्मणाच्या समोर तुम्हाला आवाज काढता येत नव्हता. ब्राह्मण म्हणजे काय, तर या पृथ्वीवरचे भूदेव आहे, आणि
ब्राह्मणांनी म्हणजे मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थे पद्धतीनं तुम्हाला तीनही वर्णाची सेवा चाकरी करण्यासाठीच देवानं तुमचा जन्म दिलेला आहे, तुम्हाला जन्माला घातला आहे, असं ब्राह्मणांनी खोटं खोटं अनेक ब्राह्मण ग्रंथामध्ये मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं होतं. ब्राह्मणाच्या विरुद्ध जर तू बोललास, नीट लक्ष द्या, म्हणजे ब्राह्मणाच्या विरुद्ध जर तू बोलण्याचा प्रयत्न केला उच्च आवाजामध्ये डोळे काढून, तर तुमच्या तोंडामध्ये गरम तेल ओतल्या जात होतं आणि जिवंतपणे डोळे काढल्या जात होते. एवढी भयानक परिस्थिती होती. तर मी तुम्हाला सांगत आहो, ज्याला तोंड असून बोलता येत नव्हतं, कान असून ऐकता येत नव्हतं, डोळे असून पाहता येत होतं आणि ताठ मानेनं जगता येत नव्हतं, तर बाबासाहेबांनी ती मनुस्मृती जाळली आणि भारतीय संविधान दिलेलं आहे. बरोबर आहे का नाही? तर बाबासाहेबांना मुक्यांना वाचा फोडण्यासाठी जो मुका समाज होता, मुका म्हणजे काय, तोंड असून बोलताच येत नव्हतं, त्याला वाचा फोडता येत नव्हती, तो मुका होता. हजारो वर्षापासून तो समाज कसा होता, मुका होता, गुलामीत होता, बंधनात होता, दुःखात होता. त्या मुक्याला वाचा फोडण्यासाठी एक नायक जन्माला आला, महानायक जन्माला आला, युगनायक जन्माला आला, तो म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर बाबासाहेबांनी ते मूकनायक नावाचं एक वर्तमानपत्र, ज्याला पाक्षिकही म्हणतात, मूकनायक म्हणजे आधी माहितीये का, लोकमान्य टिळक होते, ते कोण म्हणते बाळशास्त्री जांभेकर होते, दर्पण, केसरी अशा अनेक लोकांचे वर्तमानपत्र त्या काळामध्ये होते, पण सगळ्याच्या बातम्या कोणत्या राहत होत्या, ब्राह्मणवाद्याच्या. पण आपलं अन्याय म्हणजे शूद्राती शूद्र अस्पृश्यांवर अन्याय अत्याचार करण्यासाठी आणि तो आवाज उठवण्यासाठी आपलं एकही वर्तमानपत्र पाक्षिक त्या काळामध्ये नव्हतं. म्हणून बाबासाहेबांनी एक पेपर, न्यूज पेपर, ज्याच्यामध्ये अन्याय अत्याचार अस्पृश्यांवर भारत देशामध्ये, महाराष्ट्रात जिथे कुठे अन्याय अत्याचार होईल त्या समस्या, त्यांचे काही दुःख आहे, त्यांच्या काही जाणीवा आहे, त्यांच्या काही भावना आहे, ते जगाच्या वेशीवर म्हणजे आणण्यासाठी बाबासाहेबांनी पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं होतं, मूक नायक. आता मूक म्हणजे कोण, तर मुके, आणि मुक्याचा नायक कोण, मूकनायक म्हणतात ना ते गाण्यामध्ये, झाला भीमराव मूकनायक. तर मुक्यांना वाचा फोडणारा हा मूकनायक म्हणजे हे मूकनायक पत्रक काढण्यासाठी बाबासाहेबांकडे पैसे नव्हते, वर्तमानपत्र तर काढायचं आहे, पैसे नाही आपल्याकडे. मग काय केलं, राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 2,500 रुपये बाबासाहेबाला दान केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही वर्तमानपत्र काढा, मी तुम्हाला किती रुपये देतो, 2,500 रुपये. आताचे ते 2.5 लाख म्हटले तरी चालते आजच्या काळामध्ये. मग ते शाहू महाराजांनी बाबासाहेबांना मूकनायक हे 1920 ला, 31 जानेवारी 1920 ला पहिलं वर्तमानपत्र छापण्यासाठी 2,500 रुपयाची देणगी, पैशाची मदत राजश्री शाहू महाराजांनी केली आणि मूकनायक वर्तमानपत्र तयार झालं. आणि लक्षात घ्या, आपलं ते पहिलं वर्तमानपत्र होतं. बाबासाहेबांना मदत करणारे छत्रपती हे राजश्री शाहू महाराज, हे दुसरी मदत सांगितली मी तुम्हाला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 21 मार्च आणि 22 मार्चला कोल्हापूरला, वास्तविक पाहता ते कोलियपूर आहे, कोलियपूर म्हणजे ते तिकडे आहे का ना, कोल्हापूर जिल्हा आहे ना, आणि कोल्हापूर कशासाठी प्रसिद्ध आहे, त्याचं जुनं नाव करवीर आहे. कोल्हापूर कशासाठी प्रसिद्ध आहे, ते महालक्ष्मी मंदिर. ती महालक्ष्मी मंदिर नाही आहे, ती बुद्धाची आई महामाया आहे. कोण आहे, कमळाच्या फुलावर 2 बाजूला 2 हत्ती आणि अभिषेक करत असताना ते महालक्ष्मीचं मंदिर नाही, ते बुद्धाची आई महामाया देवीचं मंदिर आहे. महालक्ष्मी मंदिर नसून ते महामाया मंदिर आहे. आणि महामाया कोण्या वंशाची होती, कोलीय वंशाची. कोलीय समजलं तुम्हाला, कोलीय म्हणजे काय, कोळी लोक, कोलीय वंशाची बुद्धाची आई होती महामाया. म्हणून त्याचं नाव काय आहे, कोल्हापूर. अलीकडचं नाव आहे त्याचं नाव आहे कोलियपूर. समजलं, कोलीय वंशाची कोण, महामाया, बुद्धाची आई, कोलियपूरची महामाया. नंतर काय झालं, प्रतिक्रांतीनंतर कोल्हापूरची महालक्ष्मी. पण ते काय होतं, कोल्हापूरचं जुनं नाव होतं कोलियपूर आणि कोलियपूरची बुद्धाची आई महामाया. नंतर ते तुम्हाला समजलं कोल्हापूरची महालक्ष्मी. तर कोल्हापूरला 1920 ला 21 मार्च आणि 22 मार्च 1920 ला एक अस्पृश्य मांग महार अस्पृश्य परिषद भरवली होती आणि बाबासाहेब त्यावेळी तरुण होते आणि बाबासाहेबाला अध्यक्ष म्हणून बोलावलं होतं. पुन्हा
स्वतः राजश्री शाहू महाराजांनी, आणि ती माणगावला परिषद झाली. कुठे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता आहे ते माणगाव. जसं आपलं संकल्पभूमी आहे, दीक्षाभूमी आहे, चैत्यभूमी आहे, तसं कोल्हापूरला माणगावला सन्मान भूमी आहे. सन्मान भूमी, तिथे खूप मोठा कार्यक्रम असतो 21 आणि 22 मार्चला. कधी माणगावच्या सन्मान भूमीलाही तुम्ही भेट द्या. तर बाबासाहेबांना तिथे आमंत्रित केलं, अध्यक्षपद दिलं, आणि बाबासाहेबांना माहित आहे का, खूप महागडा असतो. ते बाबासाहेबांचं वय एकदम तरुण होतं, आणि राजश्री शाहू महाराजांची त्या खूप मोठी परिषद भरली होती तिथे माणगावला, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. तर बाबासाहेबांना काय केलं, शाहू महाराज, बाबासाहेबांचं भाषण झालं. भाषणाच्या अध्यक्ष बाबासाहेबांचं भाषण व्हायचं आहे. कोणाचं? बाबासाहेबाचं. तर बाबासाहेबाला राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी, एवढा महागडा होता, भरजरी होता, आणि इतका म्हणजे किमतीचा तो मूल्यवान, आपल्या डोक्यातला लांब लचक जो फेटा होता, ज्याला तुम्ही पगडी म्हणता, ही लांब लचक पगडी फेटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यावर छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या डोक्यावरचा तो पगडी फेटा, तेवढ्या मोठ्या माणगाव परिषदेमध्ये आपल्या डोक्यावरचा तो पगडी फेटा काढून बाबासाहेबांच्या डोक्यावर ठेवला, आणि भारतातल्या लोकांना म्हणतात, अस्पृश्यांना म्हणतात की आज तुम्हाला काय मिळालं आहे, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपामध्ये या भारत देशाला खरा नेता मिळाला आहे, खरा उधारी मिळाला आहे. डॉक्टर बाबासाहेब हे केवळ दलितांचे नाही, अस्पृश्यांचे नाही, तर अख्ख्या भारताचे नेते होईल. आहे का नाही? आहे का नाही? हे कोणाचं वाक्य आहे? शाहू महाराजांचं. बरोबर आहे का नाही? आजही बाबासाहेबांच्या नावाचा दरारा आहे, पान नाही हलत. समजलं का? आणि तो कोण म्हणत होता? तो शहा आहे ना, तो शहा नाही का, आंबेडकर 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 आंबेडकर. पाहिलं तुम्ही मोबाईल? आंबेडकर 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 नाव घेण्यापेक्षा जर एवढेच वेळा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाला असता. पण तुम्हाला माहित आहे, आंबेडकर 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 नाव घेऊन आता तो तामिळनाडूचा तो सुपरस्टार झाला ना. समजलं? एवढी तुम्हाला तर माहितच आहे ना, मोबाईल मध्ये बाबासाहेबांचा फोटो घेऊन काय तो फिरतो प्रचार दौऱ्यामध्ये, पुतळ्याला हार काय टाकतो, बाबासाहेब बाबासाहेब. आता तर त्यानं निर्णय जाहीर केला का जो कोणी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करेल तामिळनाडूमध्ये, आहे ना, त्याचा निर्णय आहे ना, त्याला 1 लाख रुपये दंड तर राहणार आहे, त्याच्या घरच्याला अजिबात सरकारी नोकरी मिळणार नाही, आणि त्याला 10 वर्षाची सजाई आहे. समजलं का नाही? हे सगळ्या भारतामध्ये व्हायला पाहिजे. पण तो शहा काय म्हणता, अमित शहा तडीपार गुंडा होता ना तो, आहे का नाही? सगळे गुंडेच बसलेले आहे ना. तर काय म्हणत होता तो? आंबेडकर 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 हे नाव घेण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्ग भेटला असता. मला सांगा, डॉक्टर बाबासाहेबांनी काय म्हटलं आहे 22 प्रतिज्ञेमध्ये? माझा नवा जन्म झाला, बौद्ध धम्माची दीक्षा घेतली नागपूरला, बरोबर. आणि बाबासाहेब माहिती का, नागपूरच्याच दीक्षाभूमीच्या दुसऱ्या दीक्षा भाषणामध्ये म्हणतात, मी नरकातून बाहेर पडलो. बाबासाहेबांचे शब्द आहे, मी नरकातून बाहेर पडलो. आदल्या दिवशी नागपूरला बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, आणि दुसऱ्या दिवशी भाषणामध्ये म्हणतात, मी नरकातून बाहेर पडलो. कोणाला नरक म्हटला इथं? मग हिंदू धर्माला. मी नरकातून बाहेर पडलो. हिंदू धर्माला नरक म्हटलेला आहे. हिंदू धर्म हा नरक यातना देणारा होता. स्वर्ग नरक वगैरे काही नसते, पण नरक जर समजायचं असेल तर कोणाला? हिंदू धर्माला. मी नरकातून बाहेर पडलो. कोणाला नरक म्हटलं इथं? ब्राह्मणी हिंदू धर्माला. मग नरकातून बाहेर पडलो तर मग स्वर्गात कोणता स्वर्ग? हाच बुद्धाचा धम्म म्हणजे याच पृथ्वी तलावरचा हा स्वर्ग होय. समजलं? तर हे लोक म्हणतात बाबासाहेबांचं नाव घेऊ नका. आज आंबेडकर नावामध्ये एवढी ताकद आहे. जगामध्ये सगळ्यात मोठी जयंती बाबासाहेबांची होते. जगामध्ये सगळ्यात जास्त पुतळे बाबासाहेबांचे आहे ना. आपल्याला जय भीम घ्यायला लाज येते, बरोबर का नाही? आज म्हणून माहित आहे का, तो फेटा बाबासाहेबांच्या डोक्यावर कोण ठेवला? शाहू महाराजांनी. त्यावेळी 1920 ला ठेवला तो फेटा. फेटा परंपरा बुद्धिस्ट परंपरा आहे. बुद्धिस्ट परंपरा आहे. शाक्य राजे लोक, कोलीय राजे लोक, म्हणजे सम्राट अशोकाच्या डोक्यावर तुम्हाला पगडी आणि फेटा दिसते, बरोबर आहे का नाही?
आणि ही पगडी परंपरा आजही वारकरी लोक वारीला जाणारे पांढरी पगडी घालतात, बरोबर का नाही? ही पगडी परंपरा बुद्धिस्ट परंपरा आहे, बौद्धांची परंपरा आहे. आज शीख लोकांमध्ये ते पगडी गेली आहे, मुस्लिम लोकांमध्ये पगडी गेली आहे, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, ही पगडी परंपरा, मी पगडीची गोष्ट याच्यासाठी सांगतो की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर MA PhD DSc LLD DLiT बॅरिस्टर ऑफ लॉ 32 डिग्र्या बाबासाहेबांनी घेतलेल्या होत्या. किती डिग्र्या होत्या? 32. 18 घंटे, कधी कधी 22 घंटे एकेका ब्रेडाच्या तुकड्यावर बाबासाहेब अभ्यास करत होते. रक्ताचं पाणी करून त्यांनी अभ्यास केला होता. तुम्ही नाही करू शकत. करू शकतो का? आपण फक्त मी जय भीमवाला, मी जय भीमवाली. बाबासाहेब 18 घंटे संविधान लिहिलं आणि तू किती घंटे करता? 1 घंटा तर पूजेत बसणं नाही होत, बरोबर आहे का नाही? टीव्ही म्हणलं सगळ्यात जास्त ध्यान लागते तुमचं कवा? टीव्हीच्या वक्ती. मी वारंवार सांगतो प्रवचनामध्ये, 3 घंटे तुमची पापणी हलत नाही, पाय दुखत नाही, कंबर दुखत नाही, हात दुखत, असे जसं काय ध्यान साधना लागली का अशी बिलकुल टक, बिलकुल इकून गेल्याबरोबर. आणि पैसे मापत असताना तेव्हा तुमचं इकडे तिकडे लक्ष जात नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये मी पुन्हाही सांगतो तीच गोष्ट, सगळ्यात भारतामधील सगळ्यात जास्त टीव्ही पाहणाऱ्या जर बाया असतील ना तर बौद्ध समाजाच्या बाया, आणि सगळ्यात कमी टीव्ही पाहणाऱ्या भारतातल्या बाया असतात ना त्या आहे ब्राह्मण समाजाच्या बाया. त्याच्या मागे माग मुस्लिम स्त्रिया. आपल्याला सगळं वेळ लागलं त्याचं. वर्षावासामध्ये आपण ग्रंथाला गेलं पाहिजे. मी याच्यासाठी सांगत आहोत. तर मग बाबासाहेबला तो फेटा कोण दिला? आपल्या डोक्यातला फेटा काढून कोणाच्या डोक्यावर ठेवला? बाबासाहेबांच्या डोक्यावर. सांगा, राजाच आहे का नाही? राजा होता ना कोण? शाहू महाराज. एका राजानं भीम राजाच्या डोक्यामध्ये पगडी घालावी, ते फेटा घालावा. मी तुम्हाला गोष्ट सांगतो की बाबासाहेब जेव्हा बॅरिस्टर बनून आले का नाही, बॅरिस्टर बनून, तर सगळे लोक बाबासाहेबांच्या स्वागतासाठी गेले, हार तुर घेऊन गेले. बाबासाहेबांचा विजय असो, बाबासाहेबांचा. बाबासाहेब काय आले होते? बॅरिस्टर बनून आले होते, उच्च शिक्षण घेऊन आले होते. ते समाजाचं कल्याण करणार आहे, आपल्या समाजाला अंधारातून उजेडात आणणार आहे, गुलामीतून ते सुटका करणार आहे. याच्यासाठी बाबासाहेब परदेशातून बॅरिस्टर बनून आले होते. सगळे लोक चांगले चांगले कपडे, बाया असेल तर चांगल्या लुगडे घालून गेल्या होत्या, सगळे लोक टाय कोट बूट घालून दिले होते. आणि बाबासाहेब बॅरिस्टर बनून आला. टाय कोट बूट होता बाबासाहेबांच्या अंगावर. आणि जेव्हा बाबासाहेब बॅरिस्टर बनून येतात तर रमाई पूर्ण पेटीमध्ये संदुकामध्ये शोधते की बाबासाहेब तर बॅरिस्टर बनून आले, त्यांच्या अंगावर काय आहे? टाय आहे, कोट आहे, बूट आहे, 32 डिग्र्या त्यांच्याकडे आहे, ते बॅरिस्टर बनून आलेले आहे, उच्च शिक्षित आहे. आणि मी त्यांच्या पत्नी म्हणून बॅरिस्टर. सगळे लोक बाबासाहेबांच्या स्वागतासाठी जात आहे त्या बंदरावर. तर आपणही गेलं पाहिजे, परंतु रमाईला मात्र नवीन लुगडं नव्हतं घालायला. तिनं सगळीकडे शोधाशोध घेतली आणि स्वागतासाठी तिनं तयारी करायची, पण सगळीकडे शोध घेतला पण तिला सापडला नाही. आणि हेच ते माणगाव परिषदेमध्ये 1920 ला शाहू महाराजांनी आपल्या डोक्यावरची पगडी, तो लांब लचक फेटा बाबासाहेबांच्या डोक्यावर ठेवला होता. तो बाबासाहेबांनी पेटीमध्ये ठेवलेला होता. समजलं? शाहू महाराजांचा फेटा रमाबाईनं लुगडं म्हणून तो फेटा आपल्या अंगाभोवती गुंडाळला. शाहू महाराजांचा फेटा कामी आला तिच्या. शाहू महाराजांचा फेटा गुंडाळून ती रमाई बाबासाहेबांच्या, बॅरिस्टर साहेबांच्या स्वागतासाठी पुढे जात आहे. बघा, मी फेट्याची गोष्ट, आज कोणाची जयंती आहे? शाहू महाराज. बस एवढेच प्रसंग बाबासाहेबांच्या संदर्भात आहे, म्हणून बाबासाहेबांनी सांगितले की शाहू महाराजांची जयंती दिवाळी दसऱ्यासारखी सुरू करा, कारण पहिल्यांदा ते आरक्षणाचे जनक आहे राजश्री शाहू महाराज. राजे तर खूप होऊन गेले, परंतु शिवाजी असेल, संभाजी असेल आणि दुसरा छत्रपती शाहू महाराज असेल लोकराजा म्हणून, आणि श्रीमंत सयाजीराव गायकवाड, जिथं बाबासाहेबाला 11 दिवस त्यांनी नोकरी केली बडोद्याला, संकल्प भूमीला. आणि बाबासाहेबांना त्यांनी शिष्यवृत्तीसाठी मदत केली होती. कोणी? श्रीमंत सयाजीराव गायकवाड बडोद्याचे. एवढंच नाही, बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथ लिहिण्यासाठी सुद्धा केळुस्कर गुरुजींना, आणि मग तेच पुस्तक केळुस्कर गुरुजीचं काही इकडे तिकडे अनुवाद घेऊन त्याच्यासाठी सुद्धा पैशाची मदत करणारे कोण होते? सयाजीराव गायकवाड. तर आज शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं या तुपसुंदरे परिवारामध्ये, या म्हणजे तालुका कोणता आहे?
तालुका धामणगाव, जिल्हा अमरावती. तुमच्या गावाचं नाव काय आहे? रामगाव आहे. आता रामगाव असं जे मी तुम्हाला म्हणत आहो, 1026 मध्ये, आता माझा काही तेवढा अभ्यास नाही, पण हे मुलं वगैरे जे कॉलेजचे आहे, UPSC MPSC चे पोरं आहेत, त्यांना माहित असते की आपल्या भारतामध्ये जे सोमनाथ मंदिर होतं, कोणतं मंदिर? सोमनाथ मंदिर. ते सोमनाथ मंदिर त्यावेळी भारतातलं सगळ्यात श्रीमंत, हिरे माणिक मोते सोनं चांदी भरपूर राहायचं. कोणत्या मंदिरामध्ये? सोमनाथ मंदिर. कुठे आहे? गुजरात मध्ये. अलीकडेच तिथे GPR नावाची एक मशीन लावली त्या सोमनाथ मंदिर मध्ये. त्याच्या मोदी आहे त्याचा अध्यक्ष, मोदी आहे. मोदी त्याचा अध्यक्ष कोण आहे? मोदी आहे सोमनाथ मंदिराचा. आणि ते सोमनाथ मंदिर कोण बांधलं माहित आहे? मैत्रक बौद्ध राजांनी. गुजरातमध्ये एक मैत्रक बौद्ध राजवंश होऊन गेला, त्यांनी ते मंदिर बांधलं. आता मोदीला असं वाटलं, आता तो मुख्यमंत्री होता, बरोबर आहे, तर नरेंद्र मोदी आता अध्यक्ष आहे, त्याचं नाव आहे त्या सोमनाथ मंदिर. त्याला असं वाटलं का हे जे सोमनाथ मंदिर आहे हे प्राचीन मैत्रक राजांनीच बांधलेलं महाविहार आहे समुद्राच्या काठावर. कोणतं? त्याचं नाव जुनं प्रभास पट्टणम आहे आणि सोमनाथही आहे, बरोबर. तर ते बुद्धाचंच विहार आहे. आता ही काही गोष्ट लोकांना माहित नव्हती, तर नरेंद्र मोदीला वाटलं का हे सगळ्यात श्रीमंत मंदिर होतं आणि हे लुटल्या गेलं. बरं, लुटल्या गेलं. किती वेळा लुटल्या गेलं? 17 वेळा स्वाऱ्या झाल्या आणि 17 वेळा लुटल्या गेलं. कोण लुटलं म्हणते? मोहम्मद गझनीनं. कोण? मोहम्मद गझनीनं. हा कुठचा होता? अफगाणिस्तान, काही लोक तुर्की म्हणतात. तर हा मोहम्मद गझनीनं ते 17 वेळा सोमनाथ मंदिर, तिथले हिरे सोनं नाणं वगैरे लुटलं. कोण लुटलं? मोहम्मद गझनीनं, असं म्हणतात ते. तर मग मोदीला वाटलं का या मंदिरामध्ये काही खजाना तर लपलेला नसन, बरोबर आहे. मग त्यांनी GPR नावाचं एक मशीन बोलावलं. कसं आहे ते मशीन? जमिनीतल्या आरपार दिसते काय आहे म्हणून, खोदाचं गरज नाही. आणि जे सोमनाथ मंदिराचं जे शिवलिंग आहे जिथं बसवलंय नवीन, त्या शिवलिंगापाशी ते मशीन लावली. जमिनीतला आरपार दिसते, ते दुर्बिणीसारखं काय आहे आतमध्ये, खोदाची गरज नाही. ऐका, त्याच्यामध्ये जशी मशीन लावली, मोदीनच लावायला लावली, त्यानं चालली. आणि गांधीनगर IIT ते मशीन जशी लावली तसं जमिनीमध्ये एक नाही, दोन नाही, 3 मजल्याचं, 3 मंजिला समजलं, जसं आता बाबांनी 2 मजल्याचं बांधलं, असं 3 मजल्याचं मंदिर त्या सोमनाथ मंदिराच्या खाली लागलं. किती मजल्याचं? 3 मजल्याचं. आता लागलं तर लागलं. 32 पानाचा रिपोर्ट तयार करण्यात आला आणि तो कोर्टाने सगळा दिला. पण मोदीला, अरे मी करायला गेलो दुसरं नाही, बुद्धाचंच निघालं. म्हणजे पहिलेच तर बंदे बुद्ध गयाचं याचं त्याचं चालू आहे, हे अजून बरोबर आहे का नाही? बाबासाहेबांचं म्हणणं काही खोटं नव्हतं मावल्यांनो. बाबासाहेब म्हणतात सम्राट अशोकांनी बांधलेले 84,000 बुद्ध विहार गेली कुठं? अजिबात कुठेच गेली नाही. ब्राह्मणांनी त्याच्यावर कब्जा केलेला आहे. बुद्धाच्या मूर्त्या फेकून दिल्या, सोन्याच्या मूर्त्या चोरल्या, किंवा बुद्धालेच काही देवी बनवलं, देव बनवले, शेंदूर लावलं, ते सगळं ब्राह्मणानं आयत्या घरामध्ये नागोबा घुसला. एकही मंदिर, भारतातलं एकही मंदिर ब्राह्मण काही दगड उचलू शकत नाही, मंदिर बांधू शकत नाही, त्याची काही अवकात नाही, ताकद नाही. सगळे मंदिर, ताजमहाल सुद्धा नागवंशी चामार लोकांनी बांधलेला आहे. सगळ्या लेण्या, किल्ले, भारतातले सगळेच दगडाचे मंदिर कोण बांधले? नागवंशी लोक. नागवंशी लोकच बांधू शकते, कारण त्यांनी एका नागवंशी महाराणी 56 कापले ब्राह्मण पेशवे. कोणाच्या लढाईमध्ये? भीमा कोरेगावाच्या. ती ताकद फक्त नागवंशी लोकांमध्येच आहे, बरोबर आहे का नाही? मी ते सांगत नाही, थोडा 10-15 मिनिटं ते सांगतो आणि थांबतो. बघा काय झालं, हे नागवंशी लोकांनीच ते हा सगळा या पराक्रमाचा इतिहास आहे. तर हे सोमनाथ मंदिर जेव्हा सोमनाथ मंदिराचं ते उत्खनन झालं, तर तिथे 3 मजल्याचं बुद्ध विहार निघालं. तर आता ते सोमनाथ मंदिर किती वेळा लुटल्या गेलं? 17 वेळा लुटल्या गेलं, बरोबर. आता 17 वेळा लुटल्या गेलं. पहिलं आक्रमण सोमनाथ मंदिरावर केव्हा झालं पहा, तुम्हाला सांगतो. पहिलं आक्रमण मोहम्मद गझनीनं पहिल्या वेळा ते लुटलं, तर ते साल आहे 1026. कोणतं साल आहे? पहिल्यांदा सोमनाथ मंदिराला लुटलं गेलं, ते वर्ष कोणतं आहे? 1026 ला सोमनाथ मंदिर लुटलं. आणि आता कोणता वर्ष चालू आहे? 2026. आता तर माहितच आहे तुम्हाला, बरोबर आहे ना? 1026 मध्ये सोमनाथ मंदिर लुटलं म्हणते मोहम्मद गझनीनं.
बरोबर. आणि आता 2026 मध्ये राम मंदिर लुटलेलं आहे, बरोबर आहे का नाही. आणि चोरी झाली म्हणते राम मंदिरामध्ये. चोरी नव्हे, चोरी असते, चोरी कशी असते, चोरी कशी असते पहा. बाहेरचा एक कुणीतरी व्यक्ती आला, त्यानं ताला तोडला, खिडक्या तोडल्या, त्यानं दरवाजे तोडले, आतमध्ये घुसला, दानपेटी फोडली, चोरली, त्याने चोरी म्हणते. पण चोर कुठला आहे, आतला आहे का बाहेरचा आहे, आतलाच आहे. कोणता चोर आहे, शेंडी टावरवाला ब्राह्मण पेशवा, बरोबर आहे का नाही, आहे ना. तारीख बघा, 1026 मध्ये सोमनाथ मंदिर लुटलं आणि 2026 मध्ये राम मंदिर लुटलं, बरोबर आहे का नाही. आणि आता तर असा यकीन झालाय माझा की सोमनाथ मंदिर जे 17 वेळा लुटलं म्हणते मोहम्मद गजनीनं 17 वेळा सोमनाथ मंदिर लुटलं, तिथला खजाना हिरे मोती लुटले असं जे म्हटलं जातं. सोमनाथ मंदिर 17 वेळा लुटलं हे ब्राह्मणानं लिहिलं, हे ब्राह्मणानं सांगितलं, हा ब्राह्मणांनी प्रचार प्रसार केला, हे ब्राह्मणांनी अभ्यासक्रमात मध्ये लिहिलं. आम्हाला काय माहित, आम्ही लिहिला का इतिहास, अजिबात. आता तर माझा विश्वासच झालाय की मोहम्मद गजनीनं ते 17 वेळा सोमनाथ मंदिर लुटलं नाही, ते कोणी लुटलं, ब्राह्मणांनीच लुटलं. आणि आपले 84,000 हे बुद्धविहार कोण लुटले. आता ते तिरुपती बालाजी, सोमनाथ, जगन्नाथ, बद्रीनाथ, केदारनाथ, ते कोणार्क, सगळे भारतातील जेवढे काही जुने, पंढरपूर, तिरुपती बालाजी, सगळेच भारतातील जुने विहार 84,000 बुद्ध विहारांपैकीचे आहे. आता ते तिरुपती बालाजी नको, सोमनाथही नको, पंढरपूरचं विठ्ठलाचे नको, पण आम्हाला एक तरी द्या. कोणतं, बोधगयेचं महाबोधी. पण सोडायला तयार आहे का. आमचे 84,000 बुद्ध विहार चोरले कोण, ब्राह्मणानं. आणि एवढ्या हजारो वर्षापासून ते मंदिर तर चोरले, त्या मंदिरातला खजाना आहे, विहारातला 84,000 महाविहारातला खजिनाही चोरला. आणि आता ते रोज चोरी करत आहे. कुठे चोरी करत आहे, महाबोधी महाविहारामध्ये. बुद्धाचा आणि त्याचा काही संबंध आहे का ब्राह्मणाचा, आहे का संबंध. चर्च मध्ये ख्रिश्चन लोक असतात, चर्च कोणाच्या कब्जात असते, ख्रिश्चनांच्या. मस्जिदी मुसलमानाच्या, गुरुद्वारा शिखांच्या. मग बौद्धांच्या अंडर मध्ये ते महाबोधी महाविहार पाहिजे का नाही बोधगयाच्या, पण कोणाच्या ह्याच्यात आहे. हजारो वर्षापासून आमचे 84,000 महाविहार चोरले त्यानं, ब्राह्मणानं, शेंडीवाल्यानं, पेशव्यानं. आणि एक काही ते एक विहार द्यायला तयार नाही. सगळ्यात मोठं दान कुठं होते, तिरुपती बालाजीला गीत नाही होत नाही, शिर्डीले होत नाही. ते तुम्हाला सांगते मीडियावाले. जगातलं दान येते कुठे, बोधगया महाबोधी महाराज. आजही ते चोरी करत आहे रोजची. राम मंदिराची चोरी आता मोबाईलमुळे तुम्हाला मीडियामुळे पटपट पाहिजे झालं, पण हजारो वर्षापासून आमचे 84,000 बुद्ध विहार ब्राह्मणानं चोरले, त्याच्यावर जबरन कब्जा केला. आणि आजही महाबोधी महाविहारातल्या दानपेटीवर त्याचा काय आहे, डोळा आहे. रोज चोरी करत आहे ते महाबोधी महाविहारातल्या दानपेटीतली. आणि ते सगळे पैसे हिंदू धर्म वाढवण्यासाठी आणि ब्राह्मण धर्म वाढवण्यासाठी ते खर्च करत आहे, लक्षात घ्या माऊल्यांनो. म्हणून ते राम मंदिर माहित आहे कोण्या दिवशी पाडलं, ते बाबरी मस्जिद. वास्तविक पाहता ते अंजनवन बाबरी महाविहार होतं, लक्षात घ्या. तिथं विशाखा मातेचं ते जन्मगाव होतं, तिथं विशाखाचं लग्न झालं. बुद्धाची महाउपासिका अंजनवन होतं, तिथं बुद्धाने उपदेश केला होता साकेत अयोध्याला. आणि त्या ठिकाणी कोरोना खोटी होतं, कोरोनाच नव्हता. कोरोना नावाची धास्ती, कोरोना महामारी ते सुरू केली आणि तुम्हाला कोरोनामध्ये गुंतून ठेवलं, लक्षात घ्या. आणि रातून ते बुद्धाचं विहार तिथं खोदकाम झालं, तर बुद्धाच्या मूर्त्या, बुद्धाच्या विहाराचे स्तंभ, बुद्ध मूर्त्या तुडवून ते जेसीबीनं खोदून त्याच्यावर रातून तुम्हाला कोरोनामध्ये गुंतून ठेवलं. ते राम मंदिर बांधासाठीच मोदीनं, RSSच्या लोकांना ते सगळं बुद्धाच्या विहारावर राम मंदिर बांधलं. आणि ते बावरी महाविहार होतं, अंजनवन नावाचं ठिकाण होतं त्या काळामधलं. त्याचं जुनं नाव होतं अयोध्या नव्हतं, साकेत नगरी होतं. कोणतं होतं, साकेत म्हणायचे त्या काळामध्ये. आणि बुद्धाच्याच बावरी महाविहारावर, त्या अंजनवनाच्या ठिकाणावर ते राम मंदिर उभं केलं त्यानं. आणि पूर्ण पैसे जमा होऊ दिले. बाबरी मस्जिदही पाडली. कोण बांधली, ओबीसी लोकांना. मेले कोण, बाबरी मस्जिद पाडासाठी ओबीसी लोक, आदिवासी लोक, कोळी लोक, वाल्मिकी लोक, भंगी लोक, काही यादव लोक. आणि सगळं मेले कोण, बाबरी मस्जिद पाडासाठी, हे सगळे SC ST ओबीसी लोक. आणि सगळं मंदिर बांधून झाल्यावर कोणाची कमिटी बसली, ब्राह्मणाची. एकालाही ओबीसीला घेतलं नाही, एका आदिवासीला घेतलं नाही, कोणालाच घेतलं नाही. सगळे पैसे जमा होऊ दिले ब्राह्मणानं. आणि त्याच्यावर काय टाकला, डाका टाकला, लक्षात घ्या. चोरी केली त्यानं. आणि मग त्याला जर रामाची भीती असती तर म्हणतात ना,
देव सगळंच पाहते, ते त्याचं सगळ्यांकडे लक्ष असते. त्यांना स्वतःच माहित आहे राम काल्पनिक आहे, राम खोटा आहे. ही रामायण सगळ्या काल्पनिक कहाण्या आहे. हे बाबासाहेबांनी हिंदू कोड, रामकृष्णाचे कोडे आणि हिंदू धर्माचे कोडे हे याच्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलंय. 22 प्रतिज्ञामध्ये सांगितलंय की राम हा देव नाही, काल्पनिक महाकाव्य आहे. आणि त्यालाही माहित आहे ब्राह्मणाला, पण लोकायला हिंदू धर्माच्या नावाखाली ब्राह्मण राष्ट्र निर्माण करायचं आहे. आणि ब्राह्मण राष्ट्राचं संविधान असणार आहे मनुस्मृती, जो स्त्रियांना आणि अस्पृश्यांना गुलाम करणार आहे. आणि म्हणून हिंदू राष्ट्र त्यांना निर्माण करायचं नाही. हिंदू राष्ट्राच्या आडमध्ये त्यांना ब्राह्मण राष्ट्र निर्माण करायचं आहे. म्हणून त्या राम मंदिराची काय झाली, निर्मिती झाली माऊल्यांनो. आणि म्हणून आज आपले सगळे महाबोधी म्हणजे 84,000 बुद्धविहार त्यानं चोरलेले आहे. रोज त्याच्यामधल्या चोऱ्या करत आहे ते, आणि त्याचा चोरीचा धंदा आहे. मग राम मंदिर आता चोरलं तर काय मोठी गोष्ट आहे, बरोबर आहे का नाही? त्यानंच चोरलं. सोन्याच्या विटा चोरल्या म्हणते, त्याच्यावर राम लिहून होता म्हणते. राम एका माणसानं पाठवलं, मी सोन्याच्या विटा दान केल्या, त्याच्यावर राम ठेवलं. राम सेतू बांधाच्या बाबतीमध्ये त्या राम लिहिलं, त्या विटा तरंगत होत्या त्यामध्ये समुद्रात पाण्यावर. आता काऊन तरंगल्या नाही त्या? बरं, त्याच्या चपला घेऊन पळाल्या. म्हणजे चपला म्हणजे समजा चोनाच्या त्या पादुका वगैरे राहते, चांदीच्या सोन्याचे बिस्किट, हिरे, माणिक, मोते सगळे रक्कम जमा होतील ब्राह्मणानं, आणि सगळी ब्राह्मणानं लंपास केली. आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या गाडगे बाबाला एकाही वर्गाचं शिक्षण होतं का? शाळेत कधी गेले नाही, पण त्यांच्या नावाचं विद्यापीठ आहे अमरावतीला, संत गाडगे बाबा विद्यापीठ, जो अजिबात शाळेत गेला नाही. आणि गाडगे बाबाला समजलं ते तुम्हाला नाही समजलं, आणि लोकांनी नाही समजलं. भारतातल्या काय समजलं? एका शब्दात तर सांगितलं गाडगे बाबांनी. काय सांगितलं? अरे देवळात देव नसते, देवळात ब्राह्मणाचं पुजाऱ्याचं पोट असते. समजलं? आता ते राम मंदिर एका शब्दात समजलं ना? देवळात देव नसते रे. कुठं असते? देवळात काय असते रे? मग देवळात देव नसते रे. देवळात कोण असते? ब्राह्मणाचं पुजाऱ्याचं पोट असते. समजलं? त्याचं ते आरक्षण आहे. हजारो वर्षापासून तो तिथं डल्ला मारून बसलेला आहे. एकही आता हे मातंग लोक तुम्ही पुढे पुढे खाल्लं, बाबासाहेबाचं खाल्लं. 59 जातीला तुम्ही गाण्यामध्ये म्हणता ना, कडूबाईच्या दिलं झक्कास वाटी वाटी म्हणता ना, झक्कास वाटी वाटी. तर बाबासाहेबांनी 59 जातीला आरक्षण दिलंय, बरोबर आहे? तर 59 जातीपैकी बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं, तर आज तुम्हाला एक दिसते की मातंग बांधवांचं एक तुम्हाला दिसते की महाराणी आमचं आरक्षण खाल्लं, दरोडा टाकला, बरोबर आहे का नाही? आहे का नाही? संविधानासाठी रस्त्यावर उतरणारे कोण आहे? संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरणारा कोण आहे? बौद्ध समाज, बरोबर आहे? आणि आरक्षण खासाठी 59 जाती आहे. बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये आरक्षणाची तरतूदच करून ठेवली नसती, तर आरक्षणाचं उपवर्गीकरण त्यांना मागता आलं असतं का? बरोबर आहे का नाही? उपवर्गीकरण करता आलं असतं का? मागणी मागता आली असती का? मग ह्या 59 जातीला बाबासाहेबांनी आरक्षण दिलं. पण बाबासाहेबांचा राग करतात मातंग बांधव. त्यांच्या घरामध्ये फोटो सापडत नाही तुम्हाला बाबासाहेबांचा, बुद्धाचा. आरक्षण खायला बाबासाहेब आहे, बरोबर आहे का नाही? त्यांचं सगळ्या सोयी सुविधा त्यांना पाहिजे. परंतु आज मी ते मातंग बांधवाचं बोलणार नाही, परंतु लक्षात घ्या, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं म्हणून आपल्याला बाबासाहेब सांगतात की गुलामाला त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. मी त्या जाणीवा करून द्यासाठीच हा इतिहास तुम्हाला सांगत आहो. तर समजलं ते गाडगे बाबाचं तुम्हाला? देवळात देव नसते, ब्राह्मणाचं पुजाऱ्याचं पोट असते. सगळे पैसे जमा होऊ दिले, आणि त्या राम मंदिर मधली ती चोरी नाही, त्याला चोरी नाही म्हणत असते. चोरी म्हणजे काय? बाहेरून आलेले चोर असतात ना, ते फोडतात, त्याला चोरी म्हणते. पण आतलेच चोर आहे, आणि सगळे ब्राह्मणांनी ते पैसे दानपेटीतले चोरलेले आहेत. त्यांना काही देवाची भक्ती नाही, आणि त्यांच्यात काही आस्था नाही. त्यांनाही माहित आहे हे सगळं राम, त्यांना भीती असते, ती चोरलीच नसते ना. आणि त्याचा हजारो वर्षापासून चोरीचाच धंदा आहे. आमचे सगळे 84,000 बुद्धविहार त्यानं चोरले, आता ते चोरीच करत आहे. ईव्हीएम मशीन चोरली, मतदान चोरलं, ऐका ते नीटचा पेपरही चोरला त्यानं, बरोबर आहे का नाही? सगळं चालूच आहे ते. हे सगळं RSS BJPचं षडयंत्र आहे, आणि तुम्ही पुन्हाही गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. म्हणून तुमच्याकडे किती धनसंपत्ती आहे, पण काय समाजामध्ये चालू आहे याच्याकडे लक्ष द्या. आपल्या समाजामध्ये काय हालचाली चालू आहेत. आज मी अमरावती जिल्ह्यामध्ये, आज हे जे गाव आहे, मी या गावाच्या संदर्भात थोडं बोलतो, थांबतो, ठीक आहे? या गावाचं नाव काय आहे? रामगाव आहे. आणि हा जिल्हा कोणता आहे? अमरावती जिल्हा आहे. आणि तालुका कोणता आहे? धामणगाव. अमरावती नाव माहित आहे का काय आहे? अमरावती का नाही 3 ठिकाणी आहे भारतामध्ये. एक अमरावती कुठे आहे? साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतामध्ये, आंध्र प्रदेशामध्ये. आंध्र प्रदेशची ती सध्याची राजधानी आहे. कोणती?
अमरावती विजयवाड्यापाशी आहे ही अमरावती. माहित आहे का? सातवाहन जे नागराजे होऊन होते, बौद्ध राजे, सातवाहन राजे, तर त्या सातवाहन राजांची दक्षिण भारतातली राजधानी होती अमरावती. आता इथे अमरावती शहर आहे. अमरावतीला ताजमहालासारखा संगमरमर दगडाचा ताजमहाल फिका पडला असता जर ते अमरावतीचा स्तूप तोडला गेला नसता तर. नीट लक्ष द्या. अमरावतीचा जो स्तूप आहे ना, अमरावतीची गोष्ट कुठली सांगतो आम्ही? आई सरका तुम्ही थोडं सरका, बसा. तर अमरावतीचा जो स्तूप आहे, नीट आहे का, सरळ बसा. अमरावती मी कुठली गोष्ट सांगत आहो? दक्षिण भारतामध्ये एक अमरावती आहे विजयवाड्यापाशी. तर या अमरावती हे जे सातवाहन नागराजे होऊन गेले भारतामध्ये, बौद्ध राजे होते सातवाहन नागराजे, त्यांची दक्षिण भारतातली अमरावती हे प्राचीन राजधानी होती. तुम्ही संगमरमर दगडातला फक्त ताजमहाल पाहिला असेल, पण पहिल्यांदा बौद्ध भिक्खूंनी, बौद्ध राजांनी संगमरमर दगडाचा उपयोग बुद्ध विहारासाठी, बौद्ध स्तूपासाठी, बुद्ध मूर्तीसाठी संगमरमर दगडाचा सुरुवात पहिल्यांदा सातवाहन नागराजांनी आणि बौद्ध भिक्खूंनी केला. आज तुम्ही ताजमहाल पाहायला गेले वर्ल्ड हेरिटेज तर तुम्हाला आश्चर्य वाटते, पण ताजमहालापेक्षाही सुंदर अमरावतीचा बौद्ध स्तूप होता त्या काळातला, तिथे दक्षिण भारतामध्ये. त्याचे शिल्प तुम्हाला म्युझियम मध्ये सापडते तिथे अमरावतीला कधी गेले तर ते अमरावती, तिथे सम्राट अशोकांनी आणि सातवाहनांनी नंतर तिथं बौद्ध महास्तूप बांधला होता. आणि ते अमरावती एवढं फेमस होतं भारतामध्ये, भारताचं जुनं नाव जम्बूद्वीप होतं. पूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये अमरावती नावाचा बौद्ध स्तूप. आणि जसं नालंदा तक्षशिला विद्यापीठ, तुम्ही नालंदा तक्षशिलाच विद्यापीठ ऐकलंय, बौद्ध विद्यापीठ, पण अमरावती सुद्धा एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ होतं. अमरावती नावाचं एक प्राचीन बौद्ध विद्यापीठही होतं आणि प्राचीन बौद्ध महास्तूप होता अमरावतीला त्या. आणि ते अमरावतीचा महास्तूप आणि ते प्राचीन बौद्ध विद्यापीठ नालंदा सारखं एवढं जम्बूद्वीप भारतामध्ये फेमस होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्याचं नाव होतं. पडलं ना, या जिल्ह्याला नाव पडलेलं आहे. आपल्याला यवतमाळला बाभुळगाव तालुक्यामध्ये राणी अमरावती आहे की नाही? कारण आपल्याला माहित आहे या भारताचे जे राजे होते, ज्यांनी सत्ता केली, नाग लोकांचं नाग शासन होतं, नाग लोक राजे होते, नाग लोकांनीच बौद्ध धर्माचा स्वीकार केला, नाग लोकांनीच बौद्ध धर्माचा प्रचार केला पूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये. तर ते अमरावतीला जे राणी अमरावती म्हणतात, तर जे राजे लोक होते, नाग लोक कोण होते? राजे होते. आणि नाग लोकांच्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना राणी म्हणायचे, म्हणून ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये राणी अमरावती आहे. बरोबर आहे का नाही? नागराणी म्हणून ते अमरावती होतं आणि हे जिल्ह्याचं नाव अमरावती पडलेलं आहे. अमरावतीला माहित आहे भगवान बुद्धांचा जो पहिला शिष्य होता भिक्खू, कोणता शिष्य? भगवान बुद्धाला 5 भिक्खू मिळाले, पण त्याच्यातला जो पहिला भिक्खू होता त्याचं नाव होतं कौंडिन्य. आणि त्या कौंडिन्य भिक्खू वर्धा नदीच्या किनाऱ्यावर, इथे एक कौंडण्यपूर म्हणून ठिकाण आहे तुमच्या अमरावतीला, बरोबर ना? तर या कौंडण्यपूरला वर्धा नदीच्या ठिकाणावर भगवान बुद्धांचा पहिला शिष्य अज्ञात कौंडिन्य नावाचा भिक्खू त्यांनी वर्षावास केला होता. कौंडिन्य हे भगवान बुद्धांच्या पहिल्या शिष्याचं, भिक्खूचं नाव आहे. अर्हत कौंडिन्य नावाचा भिक्खू जो तिथं कौंडण्यपूरला राहायचा. तिथे मौर्य आणि सातवाहन काळातले स्तूप आहे, तिथे बुद्धाची मूर्ती सापडली आहे. तर कौंडण्यपूर हे आहे का नाही तुमच्या इथे? बरोबर आहे ना, कौंडण्यपूर. तर कौंडण्य कोण आहे? कौंडिन्य बुद्धाचा शिष्य आहे, पहिला भिक्खू आहे तो बुद्धाचा. त्याच्यावरच ते कौंडण्यपूर नाव पडले. तिथे राहिलेले आहे ते बौद्ध स्थळ आहे कौंडण्यपूर, तुम्हाला माहित आहे. आणि तुमच्या बाजूला गाव आलंय अमरावती, हे प्राचीन बौद्ध विद्यापीठाचं नाव आहे. काळाराम मंदिराचा सत्याग्रह करण्यापूर्वी बाबासाहेबांनी अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह अमरावतीला केला 27 ला, पुण्याचा 29 ला आणि नाशिकचा जास्त वेळ झाला 1930 ला. अंबादेवी मंदिर आहे, पंजाबराव देशमुख वगैरे इथे त्यांच्या सोबत होते. तर बाबासाहेबांच्या 2 भेटी अमरावतीला झाल्या आणि बाबासाहेबांच्या 2 भेटी वर्ध्यालाही झाला. तर वर्धेवरूनच बाबासाहेब 4 मे 1936 ला, म्हणजे 4 मे 1936 ला दुसरी भेट बाबासाहेबांची अमरावतीला झाली. बाबासाहेबांच्या कालखंडामध्ये पहिली अस्पृश्य महिला परिषद भरली होती 1942 ला नागपूरला, आणि त्याचं अध्यक्षपद भूषवलं होतं सुलोचनाबाई डोंगरे. कुठली होती ती? त्या देवगाव पाशी एक छोटस गाव आहे नागापूर,
आणि तिला अमरावतीला दिलं होतं डोंगरे गुरुजीला. तर बाबासाहेबांची खंदी कार्यकर्ता सुलोचनाबाई डोंगरे. तुम्हाला माहित इथलं अमरावतीतलं माहित असलं पाहिजे. आणि जे बाजूला धामणगाव नावाचं ठिकाण आहे, हे धामणगाव कुठे कुठे आहे? धामणगाव अकोल्याला आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये धामणगाव आहे, अकोल्याला धामणगाव आहे, यवतमाळमध्ये धामणगाव आहे, मी तिकडे लातूरला गेलो, लातूरमध्ये धामणगाव आहे, सोलापूरमध्ये धामणगाव आहे, आणि अमरावती जिल्ह्यामध्ये एक नाही दोन दोन तीन तीन धामणगाव आहे, यवतमाळमध्ये धामणगाव आहे. बरोबर आहे. हे धामणगाव नाही मावल्यानो. धामण काय आहे? एक बिनविषारी साप असते, चावला का डसत मरत नाही माणूस, त्याला काय म्हणते? धामणगाव म्हणतात. परंतु हे धामणगाव नये मावल्यांनो, प्रतिक्रांतीच्या नंतर हे धामणगाव नव्हतं, हे होतं धम्मगाव. कोणतं गाव होतं? प्रतिक्रांती झाली आणि ह्या धम्मगावचं धामणगाव झालं. बरोबर आहे. धम्मगाव, धम्मगाव म्हणजे ज्या ठिकाणचे लोक धम्मवान आहे, ते धम्माला मानणारे आहे, अशा गावचे लोक, धम्मगावचे लोक. या धम्मगावचं प्रतिक्रांतीच्या नंतर नाव चेंजेस झालं, ते म्हणजे धामणगाव. आणि या धामणगावला लागून असलेलं हे रामगाव. बरोबर आहे ना. आता राम जर शब्द उच्चारला तर तुम्हाला असं वाटते, मी 5 मिनिटांमध्येच संपवतो. रामगावचं असं जर विचारलं, मी जेव्हा या गावात पहिल्यांदा आलो, तर रामगाव नाव ऐकलं तुम्ही तर तुम्हाला ते ओबीसी बांधवामधला तो रामायणातला राम आठवतो. तुम्हाला असं वाटत असेल आम्ही रामगावला राहतो, बरोबर असं वाटते ना कधी कधी, म्हणजे तुम्हाला हे वाटत असेल. बघा, राम नावाविषयी अजिबात किळस मानण्याची गरज नाही. राम हा शब्द बुद्धिस्ट शब्द आहे, पालीतला शब्द आहे. दशरथ जातक कथेमध्ये बोधिसत्व पंडित राम आहे. दशरथ जातक कथेवरूनच रामायणाची 2 कॉपी पेस्ट तयार करण्यात आली, दशरथ बौद्ध जातक कथा. तर दशरथ बौद्ध जातक कथामध्ये बोधिसत्व पंडित राम आहे, आणि तो कुठला आहे? वाराणसीचा आहे. राम कोणाचं नाव आहे? बोधिसत्व पंडित राम. अनेक लोक म्हणते भीम हा शब्द, बाबासाहेबाला भीम हा शब्द महाभारतातल्या 5 पांडवातला भीम होय. अजिबात नव्हे. त्रिपिटकामध्ये जातक कथा आहे, त्याच्यामध्ये भीमसेन जातक कथा आहे. भीम हा शब्दही बौद्ध साहित्यातलाच आहे, राम हा शब्दही बौद्ध साहित्यातला आहे. चोरी झाली नंतर चांगल्या चांगल्या शब्दांची. तुम्हाला माहिती आहे बाबासाहेबांच्या वडिलांचं नाव रामजी होतं. तर हे जे राम काय आहे, तर वाराणसीला कोलीय राजा राहत होता. कोणता राजा? कोलीय राजा होता. आता कोलीय वंशाची कोण होती? कोलीय. कोलीय म्हणजे काय? भारतामध्ये सर्वात जास्त कोळी लोक कुठे राहतात? सगळ्यात जास्त कोलीय लोकांची जनसंख्या, आता ते झाली ना जनगणना, सगळ्यात जास्त कोळी लोक कुठे राहतात? महाराष्ट्रामध्ये, कोकण, मुंबई, पुणे. आणि त्या कोळ्यांची कुलदेवी कोणती आहे? लोणावळ्याची एकविरा देवी. एकविरा आई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोलियावरी. एकविरा कोण होय? एका वीराला, एक वीर पुरुष. एका वीराला म्हणजे कोणाला? बुद्धाला जन्म देणारी. कोण आहे? एकविरा. हे बुद्धाच्याच आईचं महामायाचं नाव आहे. सांगा, कोलीय लोकांचीच कुलदेवी आहे ती एकविरा, कारल्याच्या लेणीमध्ये बसवली आहे ना. कोणाची आहे? एका वीराला म्हणजे बुद्धाला जन्म देणारी एकविरा महामाया आहे. आणि ही महामाया कोण्या वंशाची आहे? कोलीय वंशाची. मी तुमच्या गावाचं सांगत आहो. मी कोण्या वंशाची आहे? कोलीय वंशाची आहे. आणि ती देवी कोण्या वंशाची आहे? कोणते लोक पूजा करते एकविरा देवीची? कोलीय लोक. पूर्ण कोलीय लोकांचीच देवी आहे ते. आणि लक्षात घ्या, कोलीय लोक सगळ्यात जास्त जनगणनेनुसार आपल्या महाराष्ट्रातच आहे. आगरी कोळी, आगरी कोळी मुंबई, त्याचीच ती देवी आहे. आणि आगरी कोळी म्हणजे आपल्या भारतामध्ये जे भोई लोक म्हणतो आपण, कोळी लोक म्हणतो, हे सगळे बुद्धाची आई कोण? महामाया. आणि बुद्धाची मावशी कोण? महाप्रजापती गौतमी. महाप्रजापती गौतमी बुद्धाची मावशी, आणि बुद्धाची आई कोण? महामाया. यायचे वंशज आहे ह्या कोळी लोकांनी. कोण जाऊन सांगा, हे लोक कोळी लोक आहे का नाही? आपल्या भारतात सगळ्यात जास्त महाराष्ट्रात कोळी लोक आहे, भोई लोक ज्यांना आपण म्हणतो. हे कोळी बांधव, हे कोलीय बांधव बुद्धाची आई महामाया देवीचे वंशज आहे. आणि प्राचीन काळातले बुद्धिस्ट लोक आहे. कोणते लोक आहे? बुद्धिस्ट. आणि हे कोलीय लोक पूर्ण भारतामध्ये आहे. तर या कोलीय लोकांचं पहिलं जे सत्ता होती का नाही, ती होती वाराणसीला. वाराणसी म्हणजे जिला काही लोक काशी म्हणतात आणि बनारस म्हणतात. नाव ऐकलं का तुम्ही? या काशी बनारस म्हणजे आजच्या वाराणसीला राम नावाचा कोलीय राजा राहत होता. कोणता? राम नावाचा कोलीय राजा. हा पहिल्यांदा वाराणसीला त्याची सत्ता होती. या राम नावाच्या कोलीय राजानं वाराणसी सोडली आणि ते कुठं गेले?
महाराजगंज. आता महाराजगंज आहे का नाही, सोनाली बॉर्डरवर आपण नेपाळला जायच्या वक्ती लागते लुंबिनीला. तर महाराजा अंजन, अंजन कोणाचं नाव होतं? बुद्धाची आई, बुद्धाचा वडील आहे ना, पिता, बुद्धाचा वडील पिता कोण आहे? अंजन. अंजन नावा म्हणजे ना बुद्धाच्या आईच्या आजोबाचं नाव, म्हणजे आजोबाचं नाव बुद्धाच्या आईकडले नाही का, म्हणजे वडिलाचे आजोबा वेगळे आहे. आजोबा कोण होते इकडले? म्हणजे सरळ सांगतो तुम्हाला, बुद्धाची जी आई आहे कोलीय वंशाची महामाया, या महामायाच्या वडिलाचं नाव होतं अंजन. आणि अंजन कोण होता? अंजन, अंजन नाव होतं, कोलीय होता तो अंजन. आणि या अंजन कोलियावरच ते महाराजा गंज, महाराजा अंजनवर ते आज ते महाराजगंज तुम्हाला दिसते. तर त्यांचं जे हे राम नावाचा कोलीय राजा, त्यांनी वाराणसी नगरी सोडली आणि ते लुंबिनीच्या आणि भारताच्या, त्यावेळी ते लुंबिनी भारतही नव्हतं, तिथं त्यांनी ते आपली सत्ता स्थापन केली आणि तिथे होतं रामग्राम. काय होता? तो राम नावाचा कोलीय होता, त्याने तिथं आपलं शहर बसवलं, नगर बसवलं, त्या नगराचं नाव होतं रामग्राम. काय होतं? रामग्राम. आणि हे रामग्रामचे कोलीय म्हणजेच देवदह आणि रामग्रामचे कोलीय, आणि हे कोलीय लोक बुद्धाच्या आईचे महामाया देवीचे कोण आहे? वंशज आहे, लक्षात घ्या. आणि जेव्हा बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं, तर बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर बुद्धाच्या अस्थीचे 8 भाग करण्यात आले. किती? 8 भाग करण्यात आले. तर 8 भागापैकी बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मामध्ये दिलेला आहे, तुमच्या रामगाव शब्दाचा उल्लेख आहे बुद्ध आणि त्याच्या धम्म ग्रंथामध्ये, की जेव्हा 8 भाग करण्यात आले बुद्धाच्या अस्थीचे, तर त्याच्यामध्ये एक भाग रामग्रामचे कोलीय, म्हणजे ग्राम म्हणजे गावच होत असते, ग्राम हा हिंदी शब्द आहे, रामगावचे लोक आले होते आणि ते रामगावचे त्यावेळेचे कोलीय राजे आले आणि ते म्हणतात बुद्धाच्या अस्थीचा आम्हाला एक भाग पाहिजे. तर बुद्धाचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर किती स्तूप बांधले? 8 महास्तूप बांधण्यात आले होते, 8. आणि नंतर ते उत्खनन करून 84,000 बांधले सम्राट अशोकांनी. पण सुरुवातीला किती झाले? बुद्धाच्या अस्थीवर 8 महास्तूप तयार करण्यात आले, 8च. आणि त्या 8 महास्तूपापैकी राहू द्या, राहू द्या ना, त्या 8 महास्तूपापैकीचा कोलीय राजे सुद्धा आले. कोणाकडं? कुशीनगरला आले कोलीय राजे. आणि ते कोलीय राजे कुठचे होते? रामग्रामचे होते, रामग्रामचे. आणि ते रामग्रामचे कोलीय राजे आले, कुशीनगरला आले, त्यांना म्हणतात आम्हाला काय द्या? आम्हाला बुद्धाच्या अस्थी द्या. आणि रामग्रामच्या कोलीय राजांनी बुद्धाच्या अस्थी कुशीनगरवरून नेल्या आणि रामग्रामच्या कोलीय राजांनी रामगावला बुद्धाच्या अस्थीवर स्तूप बांधला. आजही तो स्तूप आहे, त्याचे अवशेष सापडलेले आहे. समजलं तुम्हाला? तर राम नावाचा कोण होता? कोलीय राजा होता आणि ते वंशज आहे पूर्ण कोलीय त्याचे. आणि रामगावच्या लोकांना स्तूप बांधला होता तिथे, आजही त्या स्तूपाचे अवशेष आहे. जेव्हा सम्राट अशोकांनी त्या 8 महास्तूपाचं खोदकाम करायला सुरुवात केली, तर म्हणजे 8 महास्तूपापैकीच्या केवळ 7 महास्तूपाचं खोदकाम केलं. कोण? सम्राट अशोकांनी त्या रामगावला. तर रामगावच्या त्या ते कोलीय लोक, नाग लोकही होते, त्या रामगावच्या त्या कोलीय नाग लोकांनी, त्या राजांनी सम्राट अशोकाला विरोध केला की तुम्ही आमच्या स्तूपातल्या बुद्धाच्या अस्थी, म्हणजे कुठल्या? रामग्रामच्या, रामगावच्या त्या बुद्धाच्या अस्थी तुम्ही नेऊ शकत नाही. तर सम्राट अशोकांनी रामग्रामचा तो स्तूप सोडून दिला, फक्त 7 स्तूपातल्या अस्थी काढून त्याच्यावर 84,000 स्तूप बांधले. पण रामगावच्या त्या रामग्रामच्या कोलीय राजांच्या बुद्धांच्या अस्थीवरच्या त्या स्तूपाला सम्राट अशोक हात लावू शकला नाही. 7च महास्तूपातल्या अस्थी काढल्या बुद्धांच्या आणि 84,000 बुद्ध विहार जम्बूद्वीप भारतामध्ये बांधले. तर रामगाव हे तिथला आहे, कोलीय लोकांची राजधानी होती. आणि आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा हे रामगाव आहे. सांगा, रामगावाचा कुठला संबंध आहे? बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ तुम्ही वर्षाभासात बुद्धविहारात वाचता, त्याच्यामध्ये वाचा रामग्रामचे कोलीय. रामग्रामच्या कोलियांनी सुद्धा बुद्धाच्या अस्थीवर स्तूप बांधला होता. आजही तो स्तूपाचे अवशेष तुम्हाला पाहायला मिळेल. आजही तुम्हाला अंजनगाव असेल, अंजनगाव सुरजी असेल, अंजनगाव सुरजी, अंजनगाव, हे खूप सारे गाव इकडे तुम्हाला दिसते, अंजनावती वगैरे. अंजन कोण आहे? बुद्धाची आई, जे महामायाचे वडिलांचं नाव होतं अंजन होतं. आणि अंजन ते अंजन त्या वडिलांची ती पुत्री म्हणजे महामाया होती. त्याच्यामुळे सगळे नावामध्ये आपल्याला बौद्ध धम्म दिसतो. म्हणून अमरावती सुद्धा हे एक बुद्धिस्ट नाव आहे, विद्यापीठाचं नाव आहे. आणि हे धामणगाव नसून
धम्म गाव आहे, याच्यानंतर ते लक्षात ठेवा तुम्ही. आणि म्हणून आज हा जो इतिहास आहे, आज राम मंदिरामध्ये जे चोरी झालेली आहे, बाबासाहेबांनी सांगितलं होतं की हिंदू धर्मातील जेवढी काही मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये दानपेटीत जमा होणारा पैसा, मुसलमानांच्या मस्जिदीमधल्या दानपेटीमध्ये जमा होणारा पैसा, चर्च मधल्या दानपेटीमध्ये होणारा जमा पैसा, गुरुद्वारा मधला म्हणा किंवा बुद्ध विहारातल्या दानपेटीमधला पैसा, हा पैसा त्याचं राष्ट्रीय संपत्ती म्हणून लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि शेतकऱ्यांसाठी ते पेटीतले पैसे राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करा. समजलं? ते अजिबात ब्राह्मण चोरणार नाही, कोणा काही डकेती करणार नाही. जे पैसे नेऊन टाकतात, ज्या मस्जिद राव, चर्च राव, गुरुद्वारा राव, काही राव, ते राष्ट्रीय संपत्ती म्हणून लोकांच्या हिता सुखा करता ते उपयोगी करा, हे बाबासाहेबांचं म्हणणं होतं. पण ते केलं नाही, कारण ब्राह्मणाला ते चोरी नाही आहे, राम मंदिराची चोरी नाही झाली, चोरी बाहेरचे लोक येऊन चोरी करते, त्यांनी तिथं डाका टाकलाय, आतल्याच लोकांनी ते चोरलाय. सगळे पैसे कोणाचे होते? ओबीसी, आदिवासी बांधवांचे. सगळ्या सोन्याच्या विटा सगळ्या लंपास केला. लक्षात घ्या. म्हणून अंधश्रद्धेला बळी पडू नका, आपले कर्म चांगले करा. बरोबर आहे का नाही? अशोक खरातकर लोक गाईचं गोमूत्र पेताना पाहिलं होतं मी न, पण त्यानं मूत्र पाजलं, सांगूशा नाही वाटत मोबाईल मध्ये. पण एकही बौद्ध समाजाची बाई त्या अशोक खरातकडे गेली नाही, कारण ती बुद्धाकडे होती. एकतरी बाई गेली का त्या अशोक खरातकडे? बरोबर आहे की नाही? म्हणून अंधश्रद्धेमध्ये कोणत्या ओबीसी बांधव, स्त्रिया राव, कुठल्या राव, आपण डोळस असलं पाहिजे आणि अंधश्रद्धा आणि अंधविश्वासामध्ये नसलं पाहिजे. आपण कुशल कर्म केले पाहिजे, पुण्य कर्म केले पाहिजे. आणि माणुसकी हाच धर्म आहे. या जगामध्ये फक्त दोनच जाती आहे, स्त्री आणि पुरुष आहे. आणि माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे. म्हणून जाती वगैरे आपण सगळा भेदभाव विसरून आपण अंधश्रद्धेला बळी नाही पडलं पाहिजे. आपले कर्म चांगले करा, कुशल कर्म करा, आई वडिलांची सेवा करा. आज या तुपसुंदरे परिवारामध्ये आम्हाला तूप खायला भेटत नव्हतं, तेल खायला भेटत नव्हतं. आज बाबासाहेबांच्या कृपेने आमच्या घरी तुपाचे डबे आले. बरोबर आहे का नाही? म्हणून तुमचं नाव तुपसुंदरी आहे बापा. तूप खाऊन रूप येते म्हणते, पण तूप खाऊन तुम्ही किती सुंदर आहे मला माहित नाही. शरीरानं सुंदर असण्यापेक्षा मनाने सुंदर राहा. बुद्धाचं शरीर तर सुंदर होतच, पण मनानेही सुंदर होते. लक्षात घ्या. आपल्या घरी कितीही धनसंपत्ती येऊ द्या, काही येऊ द्या, आपण कधीही धनसंपत्तीचा अहंकार करू नका, गर्व करू नका. आपली सगळी मालमत्ता इथेच राहते, सर्व काही सोडून जावं लागत असते. म्हणून आपल्या जीवनामध्ये अहंकाराला, गर्वाला अजिबात थारा देऊ नका. आई वडिलांची सेवा करा, माता पित्यांची सेवा करा, शेजाऱ्या पाजाऱ्याशी चांगले संबंध ठेवा. कोणाचं काही चुकलं असेल तर त्यांना माफी करा. आणि घरामध्ये बुद्ध धर्माचे संस्कार ठेवा, वळण लावा. आणि आपल्या मुलाबाळांना चांगलं, संपत्ती तर नक्कीच कमवा, पण संपत्तीपेक्षा आपले मुलंबाळ संतती घडली पाहिजे, याच्याकडे लक्ष द्या. संपत्ती तर थोडी कमी असली तरी चालते, पण आपले मुलं बाळ चांगले निघाले पाहिजे, याच्याकडे आपण आई वडिलांनी त्या मुलांना बुद्ध धर्माचे संस्कार लावा. एवढंच मला आजच्या या परिवाराने, या तुपसुंदरे परिवाराने मला या ठिकाणी या रामगावला आमंत्रित केलं. तुम्ही मला ऐकून घेतलं. या ठिकाणी अर्चना आईने मला या खास करून या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. माझी छोटीशी धम्मदेसना तुम्ही श्रवण केलेली आहे. म्हणून जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, स्वाभिमानाने जगा, एवढंच मला आजच्या या निमित्तानं सांगायचं आहे. आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांना मी जयंतीच्या शुभेच्छाही देतो. सर्वांना नमो बुद्धाय आणि जय भीम करतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. सगळ्यांनी तीनदा साधू साधू म्हणा. सगळ्यांनी हात जोडा, मागे पाय करा आणि आपण धम्मपालन गाथा घेऊया. नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्च वचेन होतु मे जय मंगलम्. नत्थि मे शरणं अय्यं